नमस्कार, मी मनोज भोर. मॅक्स महाराष्ट्रावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मद्यधुंद अवस्थेत कार चालवल्यानं दोघांचा पुण्यात मृत्यू झाला आणि ही नॅशनल हेडलाईन झाली. ज्याला आपण जनतेचा आक्रोश म्हणतो, पब्लिक आउटक्राय म्हणतो, तो पाहायला मिळाला आणि संपूर्ण भारतात या घटनेवर चर्चा झाली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या अशा प्रकारच्या सगळ्याच घटनांची आठवण झाली. या संपूर्ण प्रकरणांचं न्यायालयात नेमकं होतं काय, आरोपीला शिक्षा किती मिळते, न्याय ज्यांच्या घरातले कुटुंब दगावतात त्यांना किती मिळतो, हे सगळेच मुद्दे अत्यंत कळीचे आहेत, महत्वाचे आहेत. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी पुण्यातल्या ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या विनिता देशमुख आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत आणि काही यातले कायदेशीर मुद्दे आहेत जे अत्यंत किचकट आहेत आणि ही प्रक्रियाच अत्यंत किचकट असल्यामुळे या मुद्द्यांचं नेमकं न्यायालयात काय होतं हे समजावून आपल्याला कायदेतज्ञ सांगतील आणि त्यासोबत पुण्याहून आमचे प्रतिनिधी सुद्धा जोडले जातील, सागर अलकुंठे. या प्रकरणात आपण पाहिलं विनिताजी की ज्या आरोपीची ब्लड टेस्ट ही लवकर घ्यायला पाहिजे होती ती अजिबात घेतली नाही आणि ती 11-12 तासानंतर घेतली गेली. आता साधारणतः अशा प्रकरणामध्ये जर मद्यधुंद अवस्थेत जर तो कार चालवत असेल तर रक्ताची तपासणी ही अत्यंत महत्वाची असते. पण पुण्याचे पोलीस आयुक्त अमतेश कुमार म्हणाले की पुरावा म्हणून रक्त चाचणी इतकी काही महत्वाची नसते आणि त्यामुळे पुन्हा एकदा या संपूर्ण प्रकरणाची चर्चा सुरू झाली. यातले जे पुरावे न्यायालयात वापरले गेले असते ते पुरावे गोळा करण्यात पुण्याचे पोलीस हे किती कुचकामी ठरले, ज्यामुळे वेगवेगळ्या मुद्द्यांवर सातत्यानं चर्चा होते आणि पुणे पोलिसांच्या तपासावर एकंदरीत संशय निर्माण होतो. विस्ताराने सांगा. हो, तर जे झालं ते अति भयंकर ऍक्सिडेंट होता तो. आणि अंडर एज ड्रायव्हर, रजिस्ट्रेशन नव्हती गाडीची, त्यामुळे नंबर प्लेट पण नव्हती. 3 महिने हा मुलगा चालवत होता हा गाडी ऍट टॉप स्पीड. इनफॅक्ट माझी मैत्रिणीने सांगितलं की ती वाचली 4 दिवसापूर्वी. आणि आरटीओ, पुणे पोलीस सगळ्यांनीच ब्लाइंड आय केलं. आणि व्हॉट वॉज मोस्ट शॉकिंग की त्या येरवडा पोलीस स्टेशन मध्ये सुनील टिंगरे जे एनसीपी एमएलए आहेत अजित गटाचे, ते पळून आले धावत आणि तिथं 2 प्रेशियस यंग लोकांचे मृत्यू झालेत. नमस्कार, मी मनोज भोयर. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पुण्यात मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला, ही बातमी हेडलाईन झाली, नॅशनल हेडलाईन झाली आणि या घटनेवर जनतेचा आक्रोशही पाहायला मिळाला. पुण्यातल्या पोलिसांच्या तपासावर संशय निर्माण झाला. महाराष्ट्रातलं राजकारण लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा एकदा या घटनेवर तापताना पाहायला मिळालं. पण या घटनेत काही तपासातले कच्चे दुवे आहेत आणि कोर्टात नेमकं या संपूर्ण प्रकरणाचं काय होतं, अशा प्रकारचे अनेक प्रकरणं कोर्टात पोहोचले. मात्र काही ठिकाणी पुराव्यामध्ये दोष आढळले आणि म्हणून त्या आरोपीला नीट शिक्षा होऊ शकली नाही आणि पीडित कुटुंबांना सुद्धा न्याय मिळू शकला नाही. असं नेमकं काय होतं, पुण्यातल्या प्रकरणात काय झालं आणि यापूर्वीच्या प्रकरणात सुद्धा नेमक्या कोणत्या गोष्टी राहून गेल्या पोलिसांच्या तपासामध्ये, याचा उहापोह सुद्धा आपण करणार आहोत. विनिता देशमुख ज्येष्ठ पत्रकार पुण्यातल्या आणि या प्रकरणात त्यांनी आवाजही उठवला, त्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत. पुण्यातल्या या प्रकरणामध्ये पोलिसांच्या तपासामध्ये कोणता दोष आपल्याला आढळला, विनिताजी? हो, पहिल्यांदा म्हणजे त्या रात्री इतका भयानक ऍक्सिडेंट झाला की दोघं यंग लोक तिथल्या तिथं गेले. ऑफकोर्स तो मुलगा हॉस्पिटलच्या पोचल्यावर गेला, परंतु सगळं जे अटेन्शन होतं ते येरवडा पोलीस स्टेशन मध्ये, जिथं हा आरोपी म्हणजे 17 वर्षाचा मुलगा एक रिच घराण्याचा, ज्याच्याकडे लायसन्स तर नव्हतंच, अंडर एज, रजिस्ट्रेशन नव्हतं गाडीचं, अर्थातच नंबर प्लेट नव्हती आणि तसंच 200-240
किलोमीटर स्पीडमध्ये धावून दोघांना मारून टाकलं, परंतु तिथले ते पोलीस सगळे त्याला प्रोटेक्ट करण्याचं त्यांचं चाललं होतं. तर एक त्यांनी काय केलं की आधी सुनील टिगरे एनसीपी एमएलए अजित पवार गट ते आले तडकाफडकी आणि मग त्याला VIP ट्रीटमेंट दिली गेली. त्याला पिझ्झा, बर्गर, बिर्याणी खायला लावलं, म्हणजे ब्लड मध्ये जे अल्कोहोल असतं तो कमी होतो आणि अर्थातच त्याच्यानंतर पण 10-15 तास तर ब्लड सॅम्पल घेतलंच नाही. आणि आता शॉकिंग म्हणजे स्वतः पोलीस कमिशनर अमितेश कुमार म्हणतायत की ते रेलेव्हंटच नाहीये ते ब्लड सॅम्पल घेणं. दुसरं म्हणजे जे दोन यंग मुलगा आणि मुलगी गेली, ते हॉस्पिटलमध्ये तसेच पडलेले होते. त्यांच्या आई वडिलांना पोलिसनी देखील फोन पण केला नाही की अशी गोष्ट झाली. त्यांना कुठून तरी मीडियाकडून कळलं त्यांच्या वडिलांना, ते वडीलच म्हणत होते. तर हा जो सगळा प्रकार आहे की जो आरोपी आहे, ज्यांनी 2 लोकांचा जीव घेतलाय, त्यांना त्याच्या मागं लागत होते आणि ऍक्सिडेंट साईडला गेलेच नाही. दुसरं म्हणजे मग सोशल मीडियावर जेव्हा मी ट्विट केलं आणि 3.5 लाख त्याचे व्ह्यूज होते आणि एकदम तडकाफडकी पुणे पोलीस कमिशनर जागे झाले आणि ते म्हणाले की स्ट्रिंजेंट ऍक्शन घेऊ सगळ्या पोलीस लोकांची. देवेंद्र फडणवीस तर पळत आले धावून पुण्याला प्रेस कॉन्फरन्स आणि म्हणाले की पोलिसांचं. सागर अलकुंटे सुद्धा आमच्यासोबत जोडले गेले पुण्यातून. सागर, माझा आवाज आपल्याला येतोय? आवाज येतोय? या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता कसा सुरू आहे आणि या तपासामुळे प्रश्नचिन्ह उमटवले पुण्यातल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी. त्या प्रश्नांची अजूनही उत्तरं नीटशी दिली गेली आहे का? त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता की ब्लड टेस्ट 11-12 तास उलटून गेल्यानंतर सुद्धा आरोपीची केली गेली नाही. आणि नंतर मग पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार असं म्हणाले की ब्लड टेस्ट केली गेली नाहीत, पण ब्लड टेस्ट काही तपासामध्ये फार काही महत्वाची बाब नसते. काय झालं नेमकं? या प्रश्नावरून अमितेश कुमार यांना अडचणीत आणलं गेलं असंही म्हटलं जातं. माध्यमांनी सुद्धा खूप प्रश्न केले, नातेवाईकांची अरेरावी आपल्याला पाहायला मिळाली. नक्कीच सर, ब्लड टेस्ट वरून आता नवे खुलासे जे समोर येऊ लागलेले आहेत. काही वेळापूर्वीच पुण्याचे कसबा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर जे पुणे काँग्रेसकडून जे आता उमेदवार होते लोकसभेसाठी, त्यांनी एक नवीन खुलासा आपल्या चॅनलशी बोलताना केला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की जी ब्लड टेस्ट झाली 16 तासानंतर किंवा 8 तासानंतर जी काही ब्लड टेस्ट झाली, त्या ब्लड टेस्ट मध्ये जो कोणी आरोपी होता, अल्पवयीन आरोपी, या आरोपीची ती ब्लड टेस्ट झालीच नाही. ती जी ब्लड टेस्ट आहे ही ब्लड टेस्ट इतर व्यक्तीचीच कोणाची तरी झालेली आहे. संबंधित व्यक्तीची जी ब्लड टेस्ट होणं गरजेचं होतं ती ब्लड टेस्ट झालेली नाहीये, असा गंभीर आरोप जो आहे तो आरोप दंगेकर यांनी केलेला आहे. दंगेकर हे जे आहेत हे पहिल्यापासून या सगळ्या प्रकरणामध्ये लक्ष ठेवून आहेत. अनेक वेगवेगळे खुलासे त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत. काही वेळापूर्वी आपल्याच चॅनलशी बोलत असताना त्यांनी असं सांगितलं देखील आहे की संबंधित जी व्यक्ती होती किंवा त्याच्यासोबतचे जे मित्र होते यांनी अंमली पदार्थाचं सेवन देखील त्या ठिकाणी केलेलं आहे, असं देखील पोलीस रिपोर्ट मधनं येते. असा एक नवीन खुलासा जो आहे तो आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. एकंदरीत या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांची जी बाजू आहे ती बाजू खरं तर महत्वपूर्ण ठरते. पुणे पोलिसांनी जे आहे सुरुवातीच्या वेळेस FIR नोंद करून असताना त्या ठिकाणी जी कलमं आहेत ती कलमं थोडीशी शिथिल असलेली लावली होती. खरं तर 304 हे कलम जे आहे ते तिथं लावणं गरजेचं होतं, मात्र 304 नुसतं कलम लावलं, 302 लावणं गरजेचं होतं, मात्र ते देखील तिथं लावण्यात आलं नाही. मात्र नंतर जी FIR करण्यात आली त्या FIR मध्ये ही दोन्ही कलमांचा समावेश जो आहे तो करण्यात आला. मात्र एकंदरीत आता आज जो आहे नवीन खुलासा समोर येतोय की ब्लड टेस्ट जी आहे ती संबंधित आरोपीची झालंच नाही. हे सगळं प्रकरण एका दिशेला चालू असताना संबंधित अल्पवयीन आरोपीचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल यांनी असा दावा केला की माझा मुलगा हा गाडी चालवत नव्हता, म्हणजे जो कोणी आरोपी आहे तो गाडी चालवत नव्हता तर गाडी ड्रायव्हर चालवत होता. म्हणजे ह्या प्रकरणामध्ये कुठेतरी पोलिसांची जी भूमिका आहे ती भूमिका संशयास्पद पाहायला मिळते. अगदी मी प्रकाश वाघ ज्येष्ठ वकील आहेत, क्रिमिनल लॉयर आहेत मुंबईतले, मी त्यांच्याकडे जातो आणि नंतर मग मी विनीता मॅडमकडे सुद्धा जाणार आहे. पण प्रकाश वाघ, आपण पाहिलं की श्रीमंत आणि नशेत गाडी चालवणाऱ्यांनी घेतलेले जीव आणि या संपूर्ण प्रकरणांचं पुढे कोर्टात काय होतं. मुंबईमध्ये आपण रॅश ऑफ निग्लिजन्स ड्रायव्हिंगचे अनेक प्रकरणं पाहिलेत. मी काही
जुनी प्रकरणं तुम्हाला आठवण होईल म्हणून सांगतो. नील चटर्जीचं प्रकरण होतं रॅश अँड निग्लिजंट ड्रायव्हिंगचं. अपघात झाला होता 2006 साली प्रभादेवीला. ॲलिस्टर परेराचं एक प्रकरण होतं 2006 साली आणि हायकोर्टनं त्याला कन्व्हिक्शन दिली होती, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर, आणि 3 वर्षाची शिक्षा झाली. सुप्रीम कोर्टाने सुद्धा हे प्रकरण अपहेल केलं होतं. रवींद्र म्हात्रे डेथ ड्यू टू रॅश अँड निग्लिजंट ऍक्ट असं एक प्रकरण. मनीष खटावचं प्रकरण खूप गाजलं होतं. अपघात झाला होता मरीन ड्राईव्हवर ऑगस्ट 15, 2005 आणि यात त्यांचे नातेवाईक तत्कालीन गृहमंत्री RR पाटील यांना भेटायला गेले म्हणून तो फोटो सुद्धा मुंबई मिररला छापून आला होता, तो चर्चेत आला होता. 2005चं रवींद्र म्हात्रेचं प्रकरण, नुरी हवेलीवालाचं प्रकरण, कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डर 2010चं हे प्रकरण होतं, 5 वर्षाची शिक्षा झाली. अंकुश सहारा प्रकरण 2011चं मरीन ड्राईव्हवरच होतं. आणि मरीन ड्राईव्हवर सातत्यानं नव्हे पण अधूनमधून अशा प्रकारच्या घटना घडतात. पुरू राजकुमार रॅश ऑफ निग्लिजंट ड्रायव्हिंगचं प्रकरण होतं 1993चं, म्हणजे ते अत्यंत फारच पूर्वीचं प्रकरण होतं. नेमकं या प्रकरणामध्ये कोर्टात आल्यानंतर काय होतं, पोलिसांच्या तपासातले कच्चे दुवे आढळतात का आणि काही दोष तपासातले पुढे येतात आणि मग कोर्ट त्यावरती ताशेरे ओढतो आणि मग आरोपीला जी शिक्षा व्हायला पाहिजे या गंभीर गुन्ह्याखाली ती मात्र होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. प्रकाश सर. सर मला आवाज येत नाही तुमचा. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? मी विनीता देशमुख मॅडमकडे जातो. विनीताजी, या संपूर्ण प्रकरणामध्ये आपण पाहिलं तर खूप सारे कच्चे दुवे आपल्याला पाहायला मिळते आणि पोलिसही त्यावर मग सारवासारव करताना आपल्याला पाहायला मिळेल. पण जर पुढे हे प्रकरण आता कोर्टात जाईल त्यावेळी जर पोलिसांनी नीट तपासच केला नाही तर त्याचा थेट फायदा आरोपीला सुद्धा होईल आणि पीडित कुटुंबाला अजिबात न्याय मिळण्याची शक्यता आपल्याला दिसणार नाही. तोच तर प्रयत्न झालाय. आता पोलिसांनी जे ड्रायव्हर भागलेला आहे सागर, या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांनी जो नवा खुलासा केला तो तुम्ही सांगितलं, पण ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या सोबत आपण दीर्घ बातचीत केली, आपण मॅक्स महाराष्ट्रावर त्यांची मुलाखत दाखवली. त्यातले महत्वाचे मुद्दे सांगू शकाल? सर, त्यातले महत्वाचे मुद्दे असे होते की असीम सरोदे यांनी स्पष्ट सांगितलं की पोलिसांकडून सुरुवातीला जी FIR दाखल करण्यात आली होती या FIR मध्ये जी कलम लावली होती ही कलम कुठेतरी हे जे सगळं प्रकरण आहे हे प्रकरण शिथिल होईल अशा पद्धतीची जी कलम होती ती कलम लावण्यात आली होती. मात्र याच्यानंतर असीम सरोदे यांनी पुण्याच्या काही जनतेच्या माध्यमातून जनहित याचिका जी आहे ती याचिका कोर्टामध्ये न्यायालयामध्ये सादर केली आणि नंतर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांनी देखील आता जनहित याचिका दाखल केलेली आहे. हे सगळं चालू असताना वेगवेगळे जे धागेदोरे आहेत या सगळ्या प्रकरणामधले ते समोर येत आहे. याच्यामध्ये ती जी पोर्शो कार जी आहे, ज्या कारच्या धडकेने त्या 2 तरुणांचा जीव त्या ठिकाणी गेला, ही कार लॉन्च व्हायच्या अगोदरच भारतात कशी आली, ती इन रोड कशी आली, RTO कडे त्याची नोंद नसताना ही कार जी आहे ती रस्त्यावर भरधाव पणे अशी जी ती धावत होती. ह्या सगळे जे प्रकरण, हे सगळे जे मुद्दे आहेत ते असीम सरोदे यांनी प्रामुख्याने मांडले. हे सगळं मांडत असताना जे आरोपी आहेत त्यांचे जे वकील आहेत यांना, त्या वकिलांना देखील काही धमकीचे फोन जात आहेत. या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना देखील सुरक्षा प्रदान करावी हा देखील त्यांनी एक विशेष आणि महत्वपूर्ण मुद्दा मांडला. मात्र हे सगळं प्रकरण चालू असताना आरोपी हा 17 वर्ष 4 महिन्यांचा आहे. 8 महिने तो 18 वर्ष होण्यासाठी अजून त्याचे शिल्लक आहेत. मात्र आरोपी जो आहे तो सज्ञान आहे अशा पद्धतीचं त्या ठिकाणी नोंद करण्यात यावी आणि त्याला जे आहे ती शिक्षा मिळावी असं त्यांनी त्या दिवशी प्रामुख्याने आणि प्रकर्षाने सांगितलं. मात्र नंतर त्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी जी सुनावणी झाली त्या सुनावणीमध्ये जो अल्पवयीन आरोपी आहे त्याला बाल सुधारगृहामध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपीचे जे वडील आहेत विशाल अग्रवाल यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याचे जे आजोबा आहेत ज्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये आपल्या विनीता देशमुख यांच्याकडे पुन्हा एकदा जातो. विनीताजी, आपण महत्वाचा मुद्दा सांगत होता आणि मध्येच आपला संपर्क तुटला, बोला. तर सगळे प्रयत्न सुरू आहेत कसं ते पूर्ण की आहे एकदम वीक करायची. म्हणजे आज तर ते म्हणाले की अल्कोहोल टेस्ट आणि
या केसचा काही संबंध नाहीये. एक ड्रायव्हर त्यांनी इथं आणलेला आहे. त्या दिवशी ते सुनील टिकटे आहेत, त्यांनी सगळी मदत केली. येरवडा पोलीस स्टेशनचे जे पीआय आहेत, बाकी कॉन्स्टेबल्स आहेत, त्यांनी पण त्यांच्याच वर फोकस करत होते आणि रस्त्याचे 2 जे गेले त्याच्याबद्दल त्यांचा एक बॉदर पण केलेला नाही. आणि हा जे सगळं चाललंय हे मोठा पैशाचा खेळ आहे. पुण्यामध्ये ना, पुण्याचं कॉम्प्लेक्शन बदललेले आहे. इट इज फॉर द बिल्डर, बाय द बिल्डर अँड ऑफ द बिल्डर. त्यामुळे पापचे जे पूर्ण 84 पाप जे कल्याणनगर आणि कोरेगाव पार्क मध्ये आहेत. एको येतोय का माझा आवाज? ऐकतोय तुमचं म्हणणं. तुमचं म्हणणं मी आवाज ऐकतोय, येतोय? बोला. या तर कल्याणनगर आणि कोरेगाव पार्क मध्ये जे 84 पब्स आहेत त्याच्यात नेक्सस आहे. बिल्डर, पॉलिटिशियन, टीएमसी ऍडमिनिस्ट्रेशन असे सगळे मिळून भयंकर पैसा आहे आणि पोलीस. तर त्यामुळे कमिशन अँड बॅक्स आणि 1.5 वाजता पब बंद व्हायचं हे दॅट इज अ लिमिट. परंतु 4:30-5 पर्यंत पब चालू असतात. कितीही सिटीजननी तिथल्या कल्याणनगर कोरेगावच्या नागरिकांनी प्रोटेस्ट केलेले आहेत, मार्च केलेला आहे. पोलीस कमिशनर, म्युन्सिपल कमिशनर त्यांनी किती नोटीस पण दिलेल्या आहेत. परंतु काही चालतच नाही, कारण पैसा इतका मोठा आहे या पब मध्ये आणि दारूचा की 9वी 10वी मुलं मुली पण त्यांना दारू पाजवतात. आणि तिथं 9th स्टँडर्ड, 10th स्टँडर्ड, 7 पार्टी नंतर मोठ्या प्रायव्हेट पार्टीज स्टुडंट्स होतात आणि ओनर ऑफ द पब, मॅनेजर ऑफ द पब, गेट कीपर ऑफ द पब सगळे ह्या मुला मुलींना दारू प्यायला देतात. आणि चंगळ चालली आहे लॉबीजची, म्हणजे बिल्डर लॉबी, पब लॉबी, पोलीस, पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि पॉलिटिशियन्स. आणि किती काही पबमध्ये पॉलिटिशियन स्लीपिंग पार्टनर्स आहेत. त्यामुळे जेव्हा नेक्सस स्ट्रॉंग होतं तर आता आम आदमी काही करू शकत नाही. आणि इतकं देवेंद्र फडणवीस पळत आले पुण्यात प्रेस कॉन्फरन्स करायला, पण दुसऱ्या दिवशी ते ड्रायव्हरला हजर केलं गेलं. म्हणजे ते घाबरतच नाही कुणाला. नुसतं देवेंद्र फडणवीस आता असेंब्ली इलेक्शन म्हणून ते आले, नाहीतर ते आलेच नसते. पुणे पोलीस कमिशनर दत्ता फडकी त्यांनी पण दुसरी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि मग जरा ते जे सेक्शन्स आहेत ते जास्त स्ट्रॉंग केले. पण हे सगळं इज टू आय वॉन्ट ऍज द पब्लिक. अगदी मी तुम्हाला थोडं थांबवतो, कारण प्रकाश वाघ कायदेशीर मुद्द्यावर प्रकाश टाकणार आहेत या संपूर्ण आपल्या चर्चेमध्ये. प्रकाशजी, या संपूर्ण केसेसकडे जर आपण बघितलं, मी मगाशी खूप मुंबईतल्या अनेक केसेसचा उल्लेख केला की या प्रकरणामध्ये कुठे शिक्षा झाली आणि कुठे ती होऊ शकली नाही. काय कायदेशीर अडचणी येतात, पोलिसांच्या तपासातले दोष कुठले आढळतात आणि मग ती संपूर्ण केस ज्याचं गांभीर्य त्यावेळी घटना घडली त्यावेळेला खूप असतं, त्यावर चर्चा होते, पब्लिक आउटक्राय होतो. आणि मात्र कोर्टात सुनावणी जेव्हा सुरू होते, जेव्हा ट्रायल सुरू होते, त्यावेळेला ती केस फसल्यासारखी दिसते आणि मग पीडितांना न्याय नीट मिळत नाही. प्रकाश सर, बघा, बेसिकली आपला जो माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? आपला जो हॅलो जी बोला बोला. हॅलो बोला सर, बोला. हॅलो बोला आवाज हॅलो येतोय आपला. हॅलो हॅलो सागर यांचा बघा आवाज थोडा मनोजजी, अनम्यूट करायला सांगा. बेसिकली आपला हा जो कायदा आहे, हा जो ऍक्ट आहे, त्या ऍक्ट नुसार जे जुवेनाईल असतो त्याला बऱ्यापैकी सुविधा दिलेल्या आहेत. जर जुवेनाईल असेल एखादा जर क्रिमिनल, तर त्या क्रिमिनलला असं समजलं जातं की हा याला ज्ञान नाहीये, तो जो काही करत होता तर त्यावेळेस त्याला त्याचं गांभीर्य, त्या कृतीचं गांभीर्य हे त्याला कळालेलं नाहीये. म्हणून
तो सामर्थ्य तेवढं त्याचं समर्थ नाहीये, त्याचं सामर्थ्य की तो त्याला कळेल की आपण काय करतोय. म्हणून आपला जो कायदा आहे, जो ज्युव्हेनाईल ऍक्ट आहे, त्यानुसार त्याला एक आपली सुविधा दिली जाते की तो ही कॅन अप्लाय फॉर बेल इमिजिएटली आफ्टर अरेस्ट. परंतु ह्या ज्या पुण्याच्या केसमध्ये एवढं म्हणजे आम्हाला लक्षात आलं की कोर्टानी म्हणजे थोडासा पोलिसांना थोडा इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी थोडा टाइम दिला पाहिजे होता. कारण त्याचं एज जे आहे, जे 17 वर्ष 8 महिने आहे, तर ते खरंच तेवढं आहे का? त्याची जरा चौकशी करायला पाहिजे. तोपर्यंत त्याला ते ऑब्झर्वेशन सेंटर आहेत आपल्या सरकारचे, त्याच्यामध्ये ठेवून त्याची जरा चौकशी करायला पाहिजे होती. आणि त्याला बेल देताना परत तो तशाच प्रकारच्या क्रिमिनल्स मध्ये राहून परत तो दारू पिऊन परत असं काहीतरी विचित्रपणा करू शकतो का? परत अशा म्हणजे गाड्या वगैरे चालवून लोकांना मारेल किंवा आणखीन काही असे कृत्य करेल, असं हे सगळं कोर्टाने बघायला पाहिजे होतं. आणि त्याला जर थोडंसं ऑब्झर्वेशन सेंटरमध्ये ठेवलं असतं तर काही एवढा मोठा फरक पडला नसता. परंतु मला असं वाटतं हे पोलिसांनी पण याच्यामध्ये फार ढिलाई दाखवलेली आहे आणि व्यवस्थित कोर्टासमोर आपली बाजू मांडलेली दिसत नाहीये. जनरली कोर्ट जे आहे, कोर्टाकडे जेव्हा पोलीस घेऊन जातात ज्युव्हेनाईल जस्टिस बोर्ड समोर एखाद्या ज्युव्हेनाईलला, तर ज्युव्हेनाईल कोर्ट हे बघतं की किती सिरियस प्रकारचा हा गुन्हा आहे आणि याच्यामध्ये काय लगेचच बेल देणं गरजेचं आहे का? म्हणजे कोर्ट इझिली म्हणजे पोलिसांना से देण्यासाठी वगैरे टाइम देऊ शकलं असतं. परंतु ह्या केसमध्ये म्हणजे एकदमच घाईघाईत कोर्टाने अशी काही ऑर्डर पास करून टाकली आणि त्याला बेल जो लगेचच 15 मिनिटांनी दिला असं मी ऐकलंय. पण मग याच्यामुळे खूप वाईट मेसेज गेलेला आहे कोर्टात, म्हणजे लोकांसमोर, समाजामध्ये खूपच वाईट मेसेज गेलेला आहे. ऍक्च्युली जे सेक्शन 12 आहे, त्या 12 मध्ये असं म्हटलं जातं की म्हणजे जरुरी नाहीये तुम्ही त्याला लगेच बेल दिला पाहिजे. तुम्ही यू शुड चेक, म्हणजे तो आहे का 12 म्हणजे 18 वर्षाचा आहे का वगैरे, ते सगळं चेक केलं पाहिजे होतं. माझा हाच कारण मुद्दा आहे हा प्रकाश जो सर. जे केस आहे. यावर माझा एक येस मुद्दा सर. आहे प्रकाश सर. माझा मुद्दा असा आहे की बऱ्याचदा प्रभाव जो असतो ना, श्रीमंतीचा प्रभाव, तुमची संपर्क यंत्रणा श्रीमंतीच्या मागे धावणारी, किंवा जो रसूखदार माणूस असतो, इन्फ्लुएन्शियल माणूस असतो, हा तर अत्यंत मोठा उद्योजक होता ज्याच्या घरातच परदेशातली गाडी आली आणि ती मुलाला चालवायला दिली, पोर्शे गाठ. आणि मुळात सुनील टिंगरे, अजित पवार गटाचे जे आमदार आहेत, त्यांनी तिथे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला पोलिसांमध्ये आणि पोलिसांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. असे जे काही मुद्दे येतात त्यावेळेला ती केस किती कमजोर होते आणि मुंबईच्या अनेक प्रकरणामध्ये आपण असा पोलिसांवरचा दबाव, प्रभाव किंवा जो आरोपी असेल त्यांच्या कुटुंबियांकडून असा प्रभाव वापरण्याचा प्रयत्न झाल्याचं आपण पाहिलेलं आहे. प्रकाश, या केसमध्ये तर मला नक्की वाटतं की पोलिसांवर कोणीतरी प्रभाव टाकलेला आहे. कारण तो मुलगा त्या बारमध्ये दारू पिताना दिसतोय आणि 2 ठिकाणी काहीतरी तो दारू पिलेला आहे आणि ते व्हिडिओमध्ये दिसतंय आणि त्याच्यानंतर अरेस्ट झालेली आहे आणि तरी सुद्धा त्याच्या ब्लडमध्ये अल्कोहोल नाही मिळालंय असं मी ऐकलंय. तर याच्यामध्ये जनरली पोलीस जे आहेत ते याच्यामध्ये इन्फ्लुएन्स होतात. कारण माझ्याकडे एक केस होती पूर्वी, मानखुर्द येथे घडली होती, फार फेमस केस आहे ती. त्याच्यामध्ये सुद्धा एक लेडीज महिला, तिने BMW ठोकून जवळजवळ 3-4 जणांना उडवलं. एक बाई तिथे तात्काळ मेली, तरी सुद्धा तिला लगेच अरेस्ट केलं, तिथल्या तिथे अरेस्ट केलं. 3 मुली होत्या त्या आणि त्याला दवाखान्यात नेलं तर तिची नंतर जी ब्लड रिपोर्ट आला तो निगेटिव्ह आला. तर म्हणून मला असं वाटतं नेहमी पोलिसांनी या बाबतीत काळजी घेतली पाहिजे की कुठे कोणत्याही प्रकारे इन्फ्लुएन्स न होता तुम्ही तपास केला पाहिजे. पण हे जे सुरुवातीचे जे क्षण असतात ना, जेव्हा अरेस्ट होतं, जेव्हा घटना होते, नंतर अरेस्ट होतं आरोपीला, तर ते जे काही क्षण असतात ना ते फार महत्वाचे असतात. त्यावेळेस पोलिसांचा जो रोल असतो तो फार महत्वपूर्ण असतो. त्यामध्ये पोलिसांनी जर दिरंगाई केली तर खूप मोठा इनजस्टिस होऊ शकतो. मी तेच म्हणतोय की पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार असं म्हणाले की जी ब्लड टेस्टच्या संदर्भातला जो प्रश्न महत्वाचा होता त्यांना विचारला गेला की आरोपीची रक्त तपासणी ही 11 तासानंतर केली.
घटना झाल्या अशा प्रकरणामध्ये आधी सरकारी रुग्णालयात जाऊन त्याची रक्त तपासणी केली जाते, कारण तो एक अत्यंत महत्वाचा पुरावा होता. पण ते म्हणतात की आणखी काही पुरावे आहेत, रक्त तपासणीचा पुरावा तितकासा महत्वाचा नाही. विनीता देशमुख यांनी सुद्धा त्या संदर्भात भाष्य केल्याने हीच माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि आता तर एक नवा खुलासा मिळतोय की ज्या आरोपीची रक्त तपासणी केली तो आरोपी नव्हताच, तो कोणीतरी दुसराच होता. म्हणजे पुण्याच्या प्रकरणामध्ये आपल्याला वाटतं तितकं काहीही सोपं नाही. खूप मोठं गोडबंगाल या संपूर्ण प्रकरणात दडलेलं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. मग या संपूर्ण कच्च्या दुव्यांमुळे अशा प्रकारच्या केसेस कोर्टात किती टिकतात ट्रायलच्या दरम्यान, आणि मग न्यायालय त्यावर काय भाष्य करतं साधारणतः? मला एक बघा, आता जर न्यायालयासमोर जर हे अशा प्रकारचा एव्हिडन्स गेला तर न्यायालय काहीच करू शकत नाही. न्यायालय हा या सगळ्या या ज्या त्यांच्या समोर जो काही एव्हिडन्स येतो, जे काही कागदपत्र येतात त्याच्यावरच त्यांना निर्णय द्यावा लागतो. ते त्याच्या पुढे जाऊन काही निर्णय देऊ शकत नाही. आता हे जे फार फार गंभीर, म्हणजे दुसऱ्याच माणसाला उभं केलं, दुसऱ्याच माणसाचं ब्लड कलेक्ट केलं, त्याचा रिपोर्ट दिलाय सो दॅट त्या आरोपीला वाचवता येईल. आणि याच्यामध्ये पोलिसांची फार मोठी भूमिका आहे. पोलिसांवर त्वरित ऍक्शन घेतली पाहिजे सरकारने. आणि हे सगळं जर असे लोक जर मालदार असतील, पैशावाले असतील, तर ते न्याय विकत घेतात. न्याय विकत घेतल्यासारखंच आहे हे. न्याय व्यवस्थेवरचा विश्वास जो डळमळतो सामान्य माणसाचा, तो याच मुद्द्यांमुळे, याच प्रकरणामुळे. विनीता मॅडम यांना काहीतरी बोलायचं होतं या मुद्द्यावर. नाही, मला हे सांगायचंय की नागरिकांच्या आक्रोश नंतर त्यांनी त्यांना ऍडेंट म्हणून ट्रीट केलेलं आहे पोलिसांनी, आणि 304A लावलेला आहे. तर ते केलेलं आहे त्यांनी. परंतु तरी सुद्धा बाकीचे जे सगळे कॅज्युअली घेत आहेत आणि नुसतं प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगतायत की आम्ही स्ट्रिंजेंट ऍक्शन घेऊ, की तसं काहीही नाहीये. आणि वडिलांचा पण इंटरव्ह्यू आला होता. एक तर ह्या श्रीमंत मुलाला ज्यांनी 45 मिनिटात 48,000 रुपये खर्च केले त्या पब मध्ये, त्याच्या अगेन हे बिचारे 2 IT इंजिनियर त्यांना कार मध्ये नेलं मध्य प्रदेशमध्ये, आणि ह्या मुलाचं तर आईस जे असतं बर्फ ते सगळं मेल्ट झाला. आणि ते वडील म्हणत होते की इतक्या दुर्दशाने आमचा मुलगा आमच्या घरी पोचला. तर हे पण पुणे पोलिसांचं जरा रिस्पॉन्सिबिलिटी असायला पाहिजे ना, की ज्यांचं मैत झालं जरा त्यांच्या आई वडिलांना मदत करावं, की इतक्या दुरून येत आहेत. ते पण नाही. म्हणजे जसं काय जो आम आदमी मेलेला आहे त्याचं काही घेणं देणं नाहीच आहे लॉ एन्फोर्सिंग अथॉरिटीला आणि नेत्यांना. आणि तुम्ही सांगा की ते जे टिंगरे आहेत त्यांचं फर्स्ट ड्युटी आहे नागरिकांच्याकडं, राईट? आणि किती वेळा त्यांना फोन केला, मेट्रोचं काम, BRTचं काय प्रॉब्लेम, तेव्हा ते धावत येत नाही. पण आता तडका फडकी धावून आले. त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की व्हॉट इज द नेक्सस बिटवीन ऑल दीज अथॉरिटीज. या मुद्द्यावरनं मी माझ्या प्रतिनिधीकडे काय जाईल. सागर, माझा आवाज आपल्याला पोहोचतोय? हो सर, येतोय. मुद्दा असे आहे की म्हणजे या प्रकरणामध्ये जो व्हिडिओ आला आणि तो AI टूल वापरून तयार करण्यात आला, अशा प्रकारची माहिती पुढे आली. आणि मग आरोपीच्या मातोश्रीनं आपलं एक स्टेटमेंट मीडियासाठी जारी केलं आणि त्या म्हणाल्यात की हा व्हिडिओ माझ्या मुलाचा नाही, तो बालसुधारगृहात आहे किंवा तो तपास यंत्रणांच्या ताब्यात असताना हा व्हिडिओ तो कसा काढू शकेल. तो व्हिडिओ AI टूल वापरून केल्याचं साधारणतः आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तो डीप फेक व्हिडिओ आहे. पण आईने जे स्टेटमेंट दिलं त्या आईला कुठेही ज्या 2 तरुणांचा, एक तरुण आणि एक दुसरी तरुणी, तिचा मृत्यू झाला किंवा तिच्या कुटुंबियांवरती जी काही आपबीती आली, कोसळली म्हणा, दुःखाचं डोंगर कोसळलं, त्याबद्दल चकार शब्दही काढला नाही. हा एक मुद्दा. दुसरा महत्वाचा मुद्दा यातला असा आहे की ही मुलगी त्या मुलासोबत मध्यरात्री काय करत होती, अशा प्रकारचा प्रश्न संस्कृती रक्षकांनी प्रसार म्हणजे सोशल मीडियावर उपस्थित केलेला आहे. काय सांगाल याबद्दल?
खरं तर नक्कीच काल एक जो व्हिडिओ रॅप सॉंगचा एक व्हिडिओ जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये संबंधित अल्पवयीन मुलाचा आहे अशा पद्धतीने तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. माध्यमांनी देखील त्याच्या बातम्या केल्या. मात्र ते डीप फेक व्हिडिओची होती हे आता समोर आलेलं आहे. मात्र ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर संबंधित अल्पवयीन मुलाचा जो कोणी आरोपी आहे त्याच्या मातोश्रींनी समोरून एक व्हिडिओ केला की हा माझा मुलगा नाहीये आणि अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ व्हायरल करू नका अशा पद्धतीचा त्यांनी व्हिडिओ केला आणि तो प्रसार माध्यमांना पाठवला. मात्र हे सगळं करत असताना ज्या संबंधित 2 तरुणांचा जीव गेला त्यांच्याबद्दल सहानुभूती असण्याचं किंवा आमच्या मुलाकडनं किंवा आमच्या कुटुंबियाकडनं असं गैरकृत्य घडले असल्याचं माफी नामक जे एखादी व्हिडिओ होती ती व्हिडिओ त्यांनी पाठवली नाही. ह्याच्या विरोधामध्ये काल पुणे पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये या संबंधित कुटुंबाचे एक जे नातेवाईक आहेत ते नातेवाईक त्या ठिकाणी आले होते आणि त्या नातेवाईकांनी माध्यम प्रतिनिधींवरच हात उचलला. तुम्ही इतकं माध्यम प्रतिनिधींनी हे प्रकरण लावून का धरलेलं आहे. आमचे जे नातेवाईक आहे म्हणजे त्या मुलाचे जे आजोबा आहे एस के अग्रवाल त्या एस के अग्रवालांना त्यांचं वयाची मर्यादा बघता किंवा त्यांचं वय पाहता कुठल्याही प्रकारचे तुम्ही त्यांच्याबद्दल जास्त टेस्ट त्यांच्याबद्दल बोलू नका किंवा त्यांच्यावर कॅमेराचा फोकस मारू नका म्हणून त्यांनी काय त्यांच्या अग्रवाल कुटुंबियाच्या नातेवाईकांनी माध्यम प्रतिनिधींना मारलं. म्हणजे इतकी त्यांची मुजोरी आहे. आणि पुढची गोष्ट जाऊन सांगायची झाली तर तो जी संबंधित जी व्यक्ती होती अग्रवाल कुटुंबियांची नातेवाईक जी होती त्यांनी असं तिथं वक्तव्य केलं की एक फोन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना लावला तर हे सगळं प्रकरण जे आहे ते रफादफा होईल. या संबंधितल्या देखील बातम्या माध्यमांनी काल चालवलेल्या आहेत. आपल्या मुलाचा एक डीपफेक व्हिडिओ येतो त्याच्यामुळे त्याची बदनामी होऊ शकते म्हणून त्यांची आई जी आहे ती सोशल आपल्याकडे माझा मुद्दा असतो की या संपूर्ण घटनेवर त्याचं गांभीर्य समजून कॉमेंट करण्यापेक्षा सोशल मीडियावर काही संस्कृती रक्षकांनी असा प्रश्न उपस्थित केला की मध्यरात्री हे तरुण जोडपं नेमकं काय करत होतं, त्यांनी काय करावं काय करू नये, ते अडल्ट आहेत, समजूतदार आहेत, सुज्ञ आहेत, त्यांचा मृत्यू बेदरकार गाडी चालवल्यामुळे नशेत गाडी चालवल्यामुळे त्या तरुणानं त्यांचा मृत्यू झाला, त्यांचा जीव गेला. हा मुद्दा महत्वाचा आहे की ते मध्यरात्री काय करत होते, आपली संस्कृती बिघडलेली आहे, मुला मुलींनी असं रात्री फिरावं का, कुठल्या तरी महत्वाच्या कारणास्तवही ते बाहेर पडू शकतात. या बाबतीत सुद्धा सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आणि त्यात पुण्यातले पण बरेच लोक होते. काय सांगाल याबाबत? पुण्याला एक सांस्कृतिक शहर म्हणून जे आहे ती ओळख आहे. मात्र ह्या सांस्कृतिक पुण्यामध्ये IT हब जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये वाढलेलं आहे. अनेक तरुण तरुणी रात्रीच्या वेळेमध्ये आपलं ऑफिस वर्क उरकून जे आहे ते आपापल्या घरी पोहोचत असतात. काही मुलं मुली जे आहेत ते कलिग म्हणून त्या ठिकाणी काम करत असतात. कुठल्याही प्रकारे ती संबंधित व्यक्ती ज्यांचा मृत्यू झाला त्या दोन्ही व्यक्ती त्यांचं काही नातेसंबंध होते का ते त्यांचं पर्सनल आयुष्य आहे आणि दोघंही बालिक होते त्याच्यामुळे त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्ये जाण्याचं काही कारण नाही. पुण्यामध्ये काही जे सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने टीका करत असतात. मात्र सांस्कृतिक पुणेला काळीमा फासण्याची जी घटना आहे ती खरं तर अग्रवाल कुटुंबियांकडनं झालेली आहे. पैशाच्या जीवावर आपण काय करावं आणि काय करू नये हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा वाटतो. पण मात्र या प्रकरणाला वेगळा रंग देण्यासाठी अशा प्रकारे सांस्कृतिक जे आहे हे मुद्दे समोर आणले जातात. याला इतकं काही महत्व पुणेकर देतात ते असं चित्र पुण्यामध्ये तरी नाहीये. अगदी अगदी. पण मुळात मुद्दा असा आहे विनीताजी, म्हणजे मी प्रकाश सरांकडे सुद्धा जाणार आहे. हा जो काही एक मध्येच काहीतरी एका अत्यंत महत्वाच्या प्रकरणामध्ये तसा प्रकार सुद्धा सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळाला. पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणून तुम्हाला या सगळ्या अशा बावळट प्रश्नांबद्दल अत्यंत खेद वाटत असेल, दुःख वाटत असेल की नेमकं काय चाललंय. 2 लोकांचा जीव गेला आणि त्या 2 लोकांचं दुःख, त्यांच्या कुटुंबियांचं दुःख विसरून ते भलत्याच मुद्द्यावरती त्यांची गाडी घसरते सोशल मीडियावर. हो, आणि असं पण आलं की तिने शॉर्ट स्कर्ट का घातला, त्या दिवशी रात्री का दिली. तर हे जे सगळे प्रश्न आहेत ते नेहमीच कुठल्याही मुली बाबतीत कारण काही बाबतीत जर काही रेप सीन झाला तुम्ही बघितलं की इव्हन ऑलिम्पियन गोल्ड मेडलिस्ट त्यांच्यावर पण किती अगेन्स्ट त्यांच्यावर गोष्टी घेत होत्या. आणि आता पुणे जे आहे ते रिटायर्ड शहर नाहीये, IT हब आहे आणि इतक्या तरुण मुलं इथं काम करायला येतात, ते इतके पैसे कमवतात
आणि त्यांचं जे पब कल्चर आहे ते जरा अति झाले, कारण पोलिसनी त्याच्यावर बंदी नाही घातली. तुम्ही मुलांना दोष नाही देऊ शकत. तुम्ही जर बरोबर पब 1:30 वाजता बंद केला असता, मी तर म्हणते 1:30 वाजता का 12 वाजता बंद करा. जर तुम्ही 18 वर्षाच्या खालीच्या मुलाला दिला नाही दारू, तर मग पब कल्चर मध्ये काही अगदी अजिबात रॉंग नाहीये. परंतु ते सोडून पोलिसांच्यावर दोष न देऊन उगीचच ते बिचारे मुलं मुलींना दोष देतात आणि त्यांना हे कळत नाही की 2 फॅमिलीज इतक्या दुःखात आहेत. दोघं जे मुलगा मुलगी होते तर ते ब्रेड विनर्स होते. ते लहान गावातून आले होते आणि त्यांनी त्यांच्या आई वडिलांना इतकं सुखद ठेवलं होतं रिटायरमेंटच्या वेळी. तर ते सोडून हे पब करता, मग जावा ना तुम्ही जरा प्रोटेस्ट करा. पुणे पोलीस कमिशनर समोर उभं राहून सांगा की तुम्ही का नाही कायदा लावत त्या पबला. त्यांनी ते सांगणार नाही, कारण नुसतं आर्म चेअर ऍक्टिव्हिस्ट नुसतं बसून आपल्याला काहीतरी बकवास बोलायचं आणि बायकांचं आणि मुलींची बदनाम करायची ही प्रथा झालेली आहे आपल्या शहरात पण. बरोबर आहे, कारण मी आता प्रकाश वाघ यांच्याकडे जाण्यापूर्वी हा अत्यंत महत्वाचा मुद्दा सुद्धा या चर्चेत आहे. अत्यंत सोशो इकॉनॉमिक, सोशो लिगल असे खूप वेगवेगळे आहे घटनेचे पदर सुद्धा असतात. पुण्यातला आउटस्कट जर आपण बघितला, पब संस्कृती बघितली, तर ती आपल्या जागी योग्य आहे अयोग्य आहे हा मुद्दा वेगळा. पण नियमाला पायदळी तुडवत जर मध्यरात्रीपर्यंत जर पब, दारूची दुकानं, रेस्टॉरंट, बार जर सुरू असतील तर यात कुठे ना कुठे पहाटे 5 वाजेपर्यंत. हो, कारण पुण्यात बाहेरून पोलीस सगळे आहेत, 5 मिनिटांनी पोलीस आहेत, पण पोलीस पण त्याच्यात इन्व्हॉल्व येतात. त्यांना हप्ता पाहिजे, सगळ्यांना हप्ता पाहिजे, म्हणून ते पुणे पब कल्चर इतकं बिघडवलेलं आहे आणि फक्त दोष देण्याच्या वेळी तरुणींना दोष देतात. ते अत्यंत सोपं आहे. पोलिसांचे लागेबांधे असतील, नेक्सस असेल या बार मालकांची, रेस्टॉरंटची, आणि जर हप्ते आणि आर्थिक कमाई त्यांची जर होत असेल तर मग वरिष्ठ अधिकाऱ्यांचं सुद्धा दुर्लक्ष होतं. जिथे पैसा येतो तिथे दुर्लक्ष होतच. मुंबईत ज्या काळी 2005 आणि 2006च्या अगोदर जेव्हा बार संस्कृती मुंबईतली ही अत्यंत जोरात होती, त्यावेळी सुद्धा अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आणि पोलीस स्लीपिंग पार्टनर असल्याचं सुद्धा बार मालकांसोबत त्यांनी व्यवसाय केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि पोलिसांचं संरक्षण सुद्धा या बार मालकांना होतं, हे अनेकदा स्पष्ट झालेलं आहे. मी ही चर्चा संपवताना पुन्हा एकदा प्रकाश वाघ यांच्याकडे जातो. सर, मला एक सांगा की जर या तपासातले असे कच्चे दुवे राहून गेलेत आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये जर लूपहोल्स असतील तर स्वाभाविक अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये नेमकं काय होऊ शकेल याचा अंदाज आपल्याला आताच येतोय. पण नेमकं काय असावं, काय असू नये आणि कुठे चुका होतात सिस्टम मधल्या, हे जरा नीट विस्तारानं तुम्ही सांगा, मग आपण चर्चेचा समारोप करू. मनोजजी, आता मॅडमनी पण सांगितलं आमच्या ताईंनी की ही जी पब संस्कृती आहे, ती पब संस्कृती म्हणा किंवा हे बार मुंबईचे म्हणा, नवी मुंबईचे म्हणा, पुण्याचे म्हणा, ही जी बार संस्कृती आहे ही फक्त केवळ पोलिसांच्या आशीर्वादाने चालते. आणि आता जर ह्या केस बद्दल जर म्हटलं आपण, आता जर यांनी एवढा जो एव्हिडन्स, एवढ्या वीक एव्हिडन्स कलेक्ट केलेला आहे, या वीक एव्हिडन्स मुळे तर म्हणजे कन्व्हिक्शन सिक्युअर करणं फार डिफिकल्ट आहे. ह्या सुरुवातीच्या ज्या मिस्टेक असतात त्या फार भयंकर असतात पोलिसांनी, आणि हे पोलिसच करतात. आता जे काही चाललंय प्रकार हा सगळा, की त्यांची आई म्हणते की तो मुलगा नाहीच आहे, किंवा तो दुसऱ्या मुलाचं त्यांनी ब्लड सॅम्पल कलेक्ट केलंय, हे किती गंभीर आहे. म्हणजे हे किती लाईटली घेत आहे कायदा सुव्यवस्थेला. पोलीस असं समजतात की पोलीस त्यांच्या खिशात आहे. आणि हे जर सगळं असं जर रेकॉर्ड कोर्टासमोर गेलं तर कोर्ट तर हातबलच असणार ना. कोर्ट काय याच्या पुढे जाणार, त्यांच्या समोर जो काही रेकॉर्ड असणार त्याच्या हिशोबानेच निर्णय होतात. हे सगळं पोलिसांचा सगळा हा दोष आहे. आणि आता हाच नाही, कित्येक तरुण मुलं, हे सगळे नियम आहेत, सगळ्या प्रकारचे नियम आहेत आपल्या इथे.
की ज्याच्यामुळे तरुण मुलांना कसं कंट्रोल करता येईल किंवा हे बार कसे कंट्रोल करता येईल किंवा त्यांचे टायमिंग कसे कंट्रोल करता येईल. परंतु पोलीस अगदी खालपासून वरपर्यंत सगळ्यांना असं म्हणजे करप्ट आहे सिस्टीम. सगळे पैसे खातात या बार मालकांकडून वगैरे. आता आम्ही याच्यातच नेहमीच केसेस वगैरे चालवतो, तर आम्हाला लोक सांगतात. आणि त्याच्यामुळे कोणत्याही एक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये जर आरोपी असा सुटत असेल बिना एव्हिडन्सचा, तर त्याच्यात काही आश्चर्य नाहीये. ही सिस्टीमच सगळी म्हणजे खूप दिवसापासून सगळी खराब सिस्टीम आहे पोलिसांची. आणि तुमचे पॉलिटिशियन लोक पण याच्याकडे दुर्लक्ष करतात. कारण हे सगळे पैसे देऊनच असे चांगल्या चांगल्या ठिकाणी पोलीस ऑफिसर अगदी ललित पाटील ड्रग प्रकरणात सुद्धा अनेकांचे हात हे गोवले होते. पोलीस आणि राजकीय संबंधांची सुद्धा खूप जोरात चर्चा झाली होती. आणि आज पुण्यात 2 तरुणांचा हकनात बळी गेला. निर्दोष लोक या सगळ्या संकटात सापडताना आपल्याला दिसले आणि त्यांच्या कुटुंबियांवरती दुःखाचं मोठं डोंगर कोसळलेलं आहे. पण पीडितांना या प्रकरणामध्ये न्याय मिळेल का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. आणि यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या, त्यावेळी सुद्धा पोलिसांच्या तपासामध्ये अक्षम्य अशा चुका होत्या, इन्व्हेस्टिगेशन मध्ये लूपहोल्स होते. त्यामुळे अनेक प्रश्न त्यावेळी निर्माण झालेले आहेत. पण अशा घटना होऊन देखील पोलिसांची सिस्टीम, पोलिसांचा तपास हा सुधारत नाही. आणि मग पुन्हा एकदा संशयाचं जाळं निर्माण होतात. पुणे पोलीस आयुक्तांच्या हकालपट्टीपर्यंत आणि त्यांच्या बदलीपर्यंत सुद्धा आवाज उठवला जातो, तो सामान्य नागरिकांकडूनच. असं का होतं याचा विचार राज्यकर्त्यांनी, पोलीस अधिकाऱ्यांनी करायला पाहिजे. खास करून IPS अधिकाऱ्यांनी केला पाहिजे, ज्यांच्या हातामध्ये मोठे मोठे पद असतात आणि ते पद मिरवण्यासाठी नाही, तर कायदा आणि सुव्यवस्थेचं चोख पालन व्हावं यासाठी ही पद त्यांना दिली गेली असतात. पण त्याचाही त्यांना विसर पडतो. आणि म्हणून सातत्यानं अशा घटना, वारंवार अशा घटना समाजामध्ये आपल्याला घडताना दिसतात. कधी त्या पुण्यात, कधी जळगावात, तर कधी त्या मुंबईत घडत असतात. खूप धन्यवाद. ही चर्चा आपल्याला कशी वाटली कमेंटमध्ये कळवा. आणि जर तुम्ही आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा. विनीता देशमुख मॅडम, प्रकाश वाघ सर आणि आमचे प्रतिनिधी सागर अलकुंटे या तिघांचे मी आभार मानतो आणि चर्चा इथे संपवतो. धन्यवाद.